नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा एक महत्वाची मुलाखत आहे. वेळ कमी आहे. मुख्यमंत्री महोदय गेल्या काही दिवसांपूर्वीच बुलेटवरती आले होते, पण आजचा इंटरव्ह्यू मला बुलेट ट्रेनच्या स्पीडने करायचा आहे. मुख्यमंत्री महोदय आज पण बुलेटने येणार होतात की कसं, की आज ताफ्यासहित आला? पहिल्यांदा तर मला झी 24 तास अभिनंदन करू द्या की एक अतिशय चांगला हा पुरस्काराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी केला. आणि विशेषतः सुभाषजींचं मी अभिनंदन करू इच्छितो की SL ग्रुपने 100 वर्ष पूर्ण केलेले आहेत. आणि आज ज्यांना पुरस्कार आपण दिला ती सर्व मंडळी, विशेषतः महाराष्ट्र गौरव पुरस्कार रितेशजींना आपण दिला आणि खरोखर त्यांनी महाराष्ट्राचा गौरव वाढवलेला आहे. आणि आता तर शिवाजी राजेंवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर जो चित्रपट त्यांनी तयार केलेला आहे, त्यामुळे प्रत्येक मराठी माणूस जो आहे त्याची मान अभिमानाने उंच झाली आहे. म्हणून त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. गिरिजाजींचं मी अभिनंदन करतो, कारण केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर एक लोकजागरणाचं कार्य देखील त्या सातत्याने करत असतात. आमचे कुमावत आहेत, ज्यांनी आपल्या ऐरणी भाषेमध्ये इतकी पॉप्युलॅरिटी त्यांच्या चॅनलला मिळाली आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो. या ठिकाणी सिद्धेश असेल की ज्यांनी अतिशय सुंदर सोशल मीडियाचा उपयोग केलेला आहे. वीर असतील की ज्यांनी आता या ठिकाणी पंडित दीनदयालजींवर एक अतिशय सुंदर नाटक ते तयार करतात. आणि इतरही जे पुरस्कार्थी आहेत या सगळ्यांचं मी आज अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मुख्यमंत्रीजी दिल्लीला निघालात असं ऐकतोय, किंवा बैठक आहेत खूप, सध्या दिल्लीच्या बैठका आहेत. एकेकाळी असं व्हायचं ना, भाजपचे नेते जेव्हा विरोधात होते तेव्हा काँग्रेसवरती फार टीका करायचे की प्रत्येक निर्णय घेताना दिल्लीत जातात. म्हणजे तुमच्या पक्षाचे नेते नाहीत, पण तुमच्या मित्र पक्षाचेच नेते आजकाल दिल्लीला फार जाऊ लागलेत. चांगलं आहे. आमचे नेते, आमच्या मित्र पक्षाचे नेते हे दिल्लीला जात आहेत आणि गेल्यानंतर आमच्या शीर्षस्थ नेत्यांना भेटतायत. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचं कारण नाही. मला असं वाटतं की शेवटी दिल्ली देशाची राजधानी आहे. मी देखील आज चाललोय, कारण उद्या महाराष्ट्रातले जे ज्वलंत प्रश्न आहेत, ऊसाचा प्रश्न, आता साखर कारखानदारीचा निर्माण झालाय, कांद्याचा प्रश्न निर्माण झालाय, या दोन्ही प्रश्नांवर उद्या तिथे बैठक आम्ही लावलेली आहे. जलजीवन मिशनची एक बैठक आपण लावली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर दिल्लीला जावं लागतं. पण प्रश्न फक्त राज्याचे ज्वलंत प्रश्न आहे का राजकीय ज्वलंत प्रश्न पण दिल्लीत चर्चेत घेतले जातात? राजकीय ज्वलंत प्रश्न आता कुठलेच उरलेले नाहीत. जे प्रश्न उरले आहेत ते राज्याचे ज्वलंत प्रश्न आहेत. पण असं का होतं? आम्ही बघतो, म्हणजे पूर्वी जेव्हा आघाड्यांचं सरकार असतं आम्ही बघतो, आता कुरबुरी मी हा शब्द वापरला नाही, आता जरा एक वेगळ्याच प्रकारचा एक नवीन कदाचित शब्द शोधावा लागेल. अंडरस्टँडिंगचं म्हणू का मी, की प्रत्येक वेळेस एखादी छोटी निवडणूक येते, परिषदेची निवडणूक येते, पुन्हा ती रस्सीखेच बघायला मिळते. शेवटी आम्ही 3 वेगवेगळे पक्ष आहोत. त्यामुळे तिघांचे एस्पिरेशन्स आहेत, तिघांच्या कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी आशा आकांक्षा आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं जास्त जागा आपल्याला मिळायला पाहिजे. मागण्यात काही गैर नाहीये. शेवटी आम्ही एकत्रित बसून त्याचा निर्णय करतो, तसाच याही वेळी आम्ही निर्णय करू. पण हे डिलिंग कसं होतं? म्हणजे तुम्ही पूर्वी, म्हणजे तुम्ही कदाचित असे एकमेव मुख्यमंत्री असाल, तुम्ही एकाच पक्षाच्या 2 वेगवेगळ्या गटांशी डील केलं, म्हणजे एका शिवसेनेशी, आता या शिवसेनेशी. आता कसं वाटतं, म्हणजे कुठलं डिलिंग जास्ती सोपं वाटतं? मला असं वाटतं की आताचं डीलिंग जास्त सोपं आहे. प्रॅक्टिकल लोक आहेत, त्यांच्याशी चर्चा करता येते. फोन बंद करून, दरवाजा बंद करून बसणारे आताचे नेते नाहीत. त्यामुळे चर्चा होऊ शकते. बरं, चर्चा होते. मग दिल्लीला जाऊन चर्चा मग इथे का होत नाही? दिल्लीत का चर्चा होतात? दिल्लीत त्याची चर्चाच नाहीये. दिल्लीला बैठकीला चाललोय, चर्चा इथेच चालली आहे. मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात खरं तर खूप घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये घडत आहेत. म्हणजे हा प्रश्न मी आता एक नाशिककर म्हणून विचारावा की संपादक म्हणून विचारावा? काही झालं की ना कनेक्शन आमच्या नाशिकचं निघतं. म्हणजे काहीतरी एखादे बाबा खरात सारखे निघतात, बंधू बाबा, त्यांचं कनेक्शन नाशिकला निघतात. नीटचे पेपर फुटतात, त्याचं कनेक्शन नाशिकला निघतात. कुठल्या तरी कॉर्पोरेट कंपनीमध्ये धर्मांतराचे आरोप लागतात, त्याचंही कनेक्शन नाशिकला लागतात. एकेकाळी तुम्ही हेच नाशिक दत्तक घेतलं होतं, हे बघताना कसं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की या ज्या काही घटना आहेत त्या गंभीरच आहेत, पण त्याकरता नाशिकला बदनाम करू नका. नाशिक हे पुढच्या वर्षी देशातला सर्वोत्तम कुंभमेळा त्या ठिकाणी आयोजित होणार आहे. नाशिक आता आपलं इंडस्ट्रीयल पॉवर हाऊस झालंय. आजही जवळपास 4,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आम्ही तिथे केली. नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर गेल्या 2-3 वर्षामध्ये आम्ही जवळपास त्या ठिकाणी
40,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे नाशिक आता वेगानं पुढे जात आहे. पण हे देखील खरं आहे की 2-3 घटना ज्या झाल्या त्या अतिशय गंभीर आहे. विशेषतः भोंदू खरातांची जी घटना आहे, या घटनेमध्ये ज्या प्रकारे आस्थेचा गैरफायदा घेऊन त्यांनी विशेषतः महिलांशी जो दुर्व्यवहार केला, गैरव्यवहार केला, या संदर्भात मी निश्चितपणे महाराष्ट्राला आश्वस्त करू इच्छितो की त्याला अतिशय कडक अशा प्रकारची त्या ठिकाणी शिक्षा होईल. कुठल्याही परिस्थितीत तो बाहेर येणार नाही. आणि ज्या ज्या महिलांचा दुरुपयोग त्यांनी केलाय त्या सर्व महिलांना आम्ही न्याय मिळवून देऊ. त्याचवेळी जी काही घटना त्या ठिकाणी TCS मध्ये झाली, खरं म्हणजे पहिल्यांदाच मला सांगितलं पाहिजे की त्या घटनेचा आणि TCS कंपनीचा काही संबंध नाहीये. TCS कंपनी, तिचं मॅनेजमेंट याचा त्याच्यात काही संबंध नाही. मात्र काही लोकांनी त्या ठिकाणी जबरदस्ती महिलांना फूस लावणे, मग त्यांच्यावर दबाव बनवणे, त्यांना त्रास देणे आणि त्यातनं त्यांचं धर्मांतरण घडवणे, अशा प्रकारचा प्रयत्न केला. पण प्रयत्न करणारे सगळे आता जेलमध्ये आहेत आणि अशा प्रकारचा प्रयत्न खपवून घेण्याचं कारण नाहीये. फक्त पुन्हा एकदा सांगतो की याकरता TCS ला बदनाम करण्याचं कारण नाहीये. तिसरा नीटचा मुद्दा आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणतात की इकॉनॉमी आपण $3 ट्रिलियन, $5 ट्रिलियन कडे आपण जाणार आहोत. दुसरीकडे आपण म्हणतो की हे ग्रोथ इंजिन युवांचं असणार आहे. पण हा युवा कसा आहे बघा ना, आजच्या तारखेला अस्वस्थ आहे. नीट सारखा प्रकार घडतो, युवकांमध्ये फ्रस्ट्रेशन आहे. मुख्यमंत्री साहेब, मुळामध्ये आपण जर बघितलं तर नीटच्या संदर्भात कारवाई ही शासनाने केली. लोकांची मागणी आल्यानंतर, काहीतरी उलट झाल्यानंतर नाही. प्रोएक्टिव्हली जसं लक्षात आलं की काही पेपर सेटर्सनी त्या ठिकाणी गडबड करून त्यांचा हस्तलिखित पेपर हा कोणाच्या तरी हाती गेलाय आणि तिथनं तो सर्क्युलेट होतोय, हे लक्षात आल्याबरोबर सरकारने ती परीक्षा रद्द केली. तथापि हे निश्चित आहे की मुलं इतका अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर एखादी परीक्षा रद्द होणं हे त्यांच्याकरता एक प्रकारे ट्रॉमॅटिकच असतं. पण त्याचवेळी परीक्षा ही पारदर्शी झाली पाहिजे हे तत्व देखील महत्वाचं आहे. जर परीक्षा झाल्यानंतर अशा प्रकारचा एखादा विषय उघडकीस आला असता तर प्रत्येकाच्या मनात हे राहिलं असतं की मी पास झालो नाही किंवा मी क्वालिफाय झालो नाही, कारण कदाचित कोणीतरी चिटिंग करून त्या ठिकाणी आलेलं आहे. मला असं वाटतं की एक व्यापक लोकहिताच्या दृष्टीनं त्या ठिकाणी केंद्र सरकारने किंवा जी प्रवेश अथॉरिटी आहे, एक्झाम अथॉरिटी आहे, त्यांनी तो निर्णय घेतला आणि मला विश्वास आहे की आता 21 तारखेला नीट होणार आहे, ती नीट होईल आणि योग्य पद्धतीनं होईल याची काळजी घेतली जाईल. तुमच्याकडे गृह खात्याची पण जबाबदारी आहे. हे यंत्रणा खूप मोठी आहे. म्हणजे आपण बघतो की नाशिकमधून कुठून तरी एक माणूस येतो, मग कॉलेजातली काही तिथले प्रोफेसर्स आहेत, क्लासेसचं एक नेटवर्क आहे. ही एक सिस्टमॅटिक अशी एक यंत्रणा दिसते याच्या मागे. आता आपल्याला गेल्या वेळेस एक अनुभव आला नीटचा, यावेळेस परीक्षा रद्द कराव्या लागल्यात. आता आपण याच्यातनं काही धडा घेणार आहोत की नाही? निश्चितपणे मला असं वाटतं की यातनं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर साधारणपणे ही जी एक्झाम अथॉरिटी आहे ही वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षकांना पेपर सेटिंग करता त्या अथॉरिटीवर घेते. देशभरातले पेपर सेटर्स असतात आणि ते जे पेपर सेटर्स असतात ते पेपर सेट करून देतात, मग ते त्याची पुढची पद्धत आहे. आता त्यातल्या काही लोकांनी केलेला हा घोटाळा आहे किंवा त्यांनी त्या ठिकाणी जे काही प्रश्न सेट केलेले आहेत त्यातले प्रश्न लीक केलेले हे पाहायला मिळतात. आणि म्हणून संपूर्ण ही जी काही परीक्षेची पद्धत आहे, पेपर सेटिंगची पद्धत आहे, ही देखील बदलण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी जी काही एक्झाम अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीने घेतलेला आहे. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये झालं काय आहे की सोशल मीडियामुळे इतका वेग वाढलेला आहे. म्हणजे मागच्या काळात असं देखील लक्षात आलं की असा प्रयत्न करण्यात आला की पेपर ज्यावेळेस दिला जातो त्याच वेळेस तो व्हायरल करायचा आणि मग कुठल्या तरी पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा उपयोग करून त्याची उत्तरं बाहेरून सांगायची. म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील त्या एक्झाम सेंटरवर नेऊ देत नाही. अनेक वेळा लोक फार नाराज होतात की आम्हाला काय चेन काढायला लावली, पण अशा देखील गोष्टी लक्षात आल्या आहेत की त्या चेनमध्ये मायक्रोफोन असतो आणि त्या मायक्रोफोनमधनं ते ऐकत असतात. त्यामुळे टेक्नॉलॉजीशी स्पर्धा आहे. पण मला असं वाटतं की आता मागच्या काळामध्ये जवळपास आम्ही महाराष्ट्रामध्ये 1 लाख लोकांची नियुक्ती केली आणि जवळपास 50 लाख लोक परीक्षेला बसले.
एकही परीक्षेचा एकही पेपर लीक झाला नाही, कोणाचीही तक्रार आली नाही. अतिशय सिमलेसली आम्ही ते करून दाखवलं. मला असं वाटतं की हे करणं शक्य आहे. त्याकरता आम्ही जाणीवपूर्वक हे सांगितलं की टीसीएस आणि आयबीपीएस जास्त पैसे लागले तरी यांच्याच सेंटरवर आम्ही त्या ठिकाणी परीक्षा करू. आणि मला असं वाटतं की अतिशय पारदर्शी अशा प्रकारच्या परीक्षा आम्ही करू शकलो. आता ही वेळ आली आहे की नीटची परीक्षा ही पूर्णपणे ऑनलाईन झाली पाहिजे. मगाशी तुम्ही खरातचा उल्लेख केला की आम्ही त्याला सोडणार नाहीत, पण त्याच्यात दुसरा एक मुद्दा जो आहे ना, की अशा माणसांचे बऱ्याचदा राजकीय कनेक्शन्स असतात. आम्ही खरातच्या केसमध्ये बघितलं की खूप राजकीय नेत्यांसोबत त्यांची उडबस आहे, त्यांच्यासोबत फोटो आहेत. अनेक राजकीय नेते त्यांच्याकडे जाऊन पूजापाठ करून वगैरे घेत होते. त्याच्यामुळे दोन शक्यता वर्तवल्या जातात. एक तर त्याच्यावरती कारवाईच होणार नाही, किंवा दुसरी की या सगळ्या कनेक्शन्समुळे त्यांच्या जीवितास काही धोका असेल का? तुम्हाला एक सांगतो, कारवाई तर झालीच आहे. आता चार्जशीट देखील दाखल झालेली आहे आणि अजून काही प्रकरणं देखील येऊ शकतात. अशा पद्धतीचं काय होतंय की शेवटी महिला आहेत, त्यामुळे त्यांना तयार करावं लागतं, त्यांना धीर द्यावा लागतो, त्यांना सांगावं लागतं की तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्यांच्या घरचे प्रश्न असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जी आपण एसआयटी केली, एसआयटीची प्रमुखही आपण महिला केली. महिला आयपीएस अधिकाऱ्यांनी यातल्या एकेका महिलेशी बोलून त्यांना धीर देऊन आणि मग त्यांच्याकडनं त्यांचं बयान घेणं, ते पुरावे प्राप्त करून घेणं, अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि काही काळजी करू नका, खराच्या जीवाला कुठलाही धोका नाही. त्याची पूर्ण काळजी घेऊन त्याला न्याय व्यवस्थेतूनच त्या ठिकाणी ही प्रवृत्ती समाप्त व्हावी असं आम्ही करून दाखवू. तुम्ही म्हटलात अजून काही प्रकरणं समोर येतील. आता ही तुमची माहिती आहे की काय म्हणा? ही नाही, काही असं आहे की काही अजून धागेदोरं मिळत आहेत. त्या धागेदोऱ्यांवर अजून कारवाई चाललेली आहे. ती जर मिळाली तर ती प्रकरणं पुढे येतील. आणि तुम्ही जे राजकीय लोकांचं म्हणालात ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की असं आहे की सर्वच लोक मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे जे काही बाबा बिबा असतात त्यांच्याकडे लोक आकृष्ट होत असतात. ते काही नवीन नाही आहे. त्याच्यामुळे लोक आणि मग त्यांची कोणीतरी सांगतं यांनी हा चमत्कार केला, त्यांनी तो चमत्कार केला आणि मग त्यांच्याकडे रांग लागते. आता यातले काही असे देखील आहेत की जे मला असं वाटतं समाजाच्या भल्याकरता काम करतात, समाजाचं हित पाहून काम करतात. काही असे आहेत की जे भोंदूगिरी करतात. त्यामुळे मला या निमित्ताने सांगायचं आहे की आमच्या इकडे अनेक लोक येत असतात. हे लोक कोणाचं तरी त्या ठिकाणी ओळख काढून येतात, कधी स्वतःहून त्या ठिकाणी येतात. अशा लोकांशी संपर्क ठेवताना थोडी पडताळणी आपण केली पाहिजे. आणि विशेषतः राजकीय लोकांकडे पाहून लोक म्हणजे अशा लोकांकडे अधिक जातात. त्यामुळे आपण ज्यांच्याकडे जातो ते खरंच सात्विक आहेत का, एवढं मात्र पाहिलं पाहिजे. माझ्याकडे वेळ कमी, पण एक माझ्याकडे महत्वाचा प्रश्न आहे. गेल्या महिन्यात निवडणुका झाल्या, तामिळनाडूच्या आणि इतर ज्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. अशी चर्चा आहे की आता हळूहळू विरोधक मुक्त भारतकडे अशी एक वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रात असं काही सुरू आहे का सध्या, की सगळ्यांनाच सोबत घ्यायचं असं काय? असं नाही आहे. आता समजा आपण तामिळनाडूमध्ये बघितलं तर तामिळनाडू थोडी आम्ही निवडून आलो. तिथले ज्या 2 पार्टी होत्या, डीएमके आणि एआयडीएमके, या 2 पार्ट्यांना हरवून आता 60 वर्षानंतर एक तिसरी पार्टी त्या ठिकाणी आली आहे. त्यामुळे ते काही विरोधक मुक्त झालं वगैरे असं नाहीये. केरळमध्ये देखील काँग्रेस आणि कम्युनिस्टांमध्ये लढाई झाली आणि त्या ठिकाणी काँग्रेस निवडून आली. त्यामुळे मला असं वाटतं की असं काही म्हणणं योग्य नाहीये. शेवटी बंगालमध्ये 15 वर्षाचं दिदींचं कुशासन, ज्या प्रकारे बंगालची अवस्था झाली आहे, एक काळी बंगाल हे देशाचं आर्थिक इंजिन होतं. देशाची आर्थिक राजधानी मुंबई नव्हती, ती कोलकाता होती. त्याचा अशा प्रकारे आधी कम्युनिस्टांनी आणि मग ममता दिदींनी सत्यानाश केला की आज ते राज्य देशातल्या मागासलेल्या राज्यांमध्ये जाऊन पोहोचलं. त्यामुळे तिथेही ऍस्पिरेशनल पॉप्युलेशन आहे. त्या लोकांना असं वाटलं की जर मोदींच्या नेतृत्वात भाजप प्रणित राज्य हे सातत्याने विकास करतायत तर इथेही जर आपण भाजपचं राज्य आणलं तर इथेही विकास होईल, या आशेने लोकांनी आम्हाला निवडून दिलाय. त्यामुळे लोकशाहीमध्ये कोणालाही तुम्ही मुक्त करू शकत नाही. कोणाला मुक्त करायचं आहे जनता ठरवते. त्यामुळे मी असं म्हणेन की विरोधकांशिवाय लोकशाही पूर्ण होऊ शकत नाही. फक्त विरोधकांनीही विरोधी पक्षाची भूमिका निभावली पाहिजे. आम्ही वर्षानुवर्ष विरोधात राहिलो, आम्हाला त्याचा अनुभव आहे.
आमच्या विरोधी पक्षाला पाहिजे असेल तर विरोधी पक्षात कसं वागायचं असं ट्रेनिंग देखील मी त्यांना द्यायला तयार आहे. त्या संदर्भात पूर्ण अनुभव मला अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे. पण विरोधी पक्षामध्ये फक्त माध्यमांसमोर जाऊन आंदोलनं करायची, फक्त माध्यमांमध्ये बोलायचं, जनतेत जायचंच नाही, असा विरोधी पक्ष कधीही यशस्वी होऊ शकत नाही. ठीक आहे. माझ्याकडे वेळ कमी, पण मला ना काही महत्वाचे प्रश्न म्हटलं तुम्हाला. माझ्याकडे वेळ कमी आहे कारण मला विमान पकडायचं आहे. 4 तुम्हाला फक्त मी चित्राच्या माध्यमातून 4 तुम्हाला फोटोज दाखवतो. मला पटकन तुम्ही त्याला रॅपिड फायर म्हणा किंवा कसं एक एक फोटो बघून तुम्ही मला थोडक्यात ते फोटो बघून काय तुम्हाला सुचतंय पटकन सांगा. पहिला फोटो बघूया आपण. काय फोटो दाखव? बरं, हा फोटो आहे तुमचा बुलेटवरचा. माझा प्रश्न याच्यात थोडा ट्विस्ट आहे. बुलेटवरती तुम्ही तर गृहमंत्री आहात, ट्रिपल सीट अलाउड नाहीये कुठल्याच बाईकवरती. समजा तुम्हाला मागच्या सीटवर तुमच्या मित्र पक्षातल्या म्हणजे एक राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतल्या नेत्याला बसवायचं मागच्या सीटवरती, तर कोणाला बसवाल? 2 ट्रिप मारेन, दोघांनाही घेऊन जाईल. या पुढचा फोटो बघूया. सर कॉक्रोच. इतका वेडेपणा केला यांनी. यांना जर खरंच पार्टी काढायची असेल ना, एकही महिला वोट देणार नाही. कारण महिला आणि कॉक्रोच हा इतका त्यांचा शत्रुत्व आहे की यांना कधी महिला वोटच देऊ शकत नाही. ठीक आहे, पुढचा फोटो बघूया. अरे लिंबू मिरची आणि बाहुली. हे तुम्हाला लागतं मूर्खपणा आहे. लिंबू मिरची आणि बाहुलीने झाले असते तर बोंदुखरातच मुख्यमंत्री झाला असता. पुढचा फोटो पहा बरं, 2 रुपयामध्ये किती प्रसिद्धी मिळू शकते हे या मेलडीने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही जी काही माननीय प्रधानमंत्री मोदयांची कल्पकता आहे ती अतिशय सुंदर आहे, अतिशय उत्तम आहे. आणि त्या एका 2 मिनिटाच्या व्हिडिओमुळे संपूर्ण जग हललेलं आहे. आणि मला असं वाटतं की भारताचे आणि इटलीचे जे संबंध आहेत हे ऑल टाइम हाय आहेत. त्याच्यामुळे मेलडी ही चॉकलेटी कालही होती, आजही आहे, उद्याही राहील. थँक्यू सो मच. काय बात आहे. आणि याच गोड नोटवर आपण इथेच ही मुलाखत थांबूया. मुख्यमंत्रीजी नेहमी सारखेच थोडक्यात सुद्धा तुम्ही सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलीत. खूप खूप आभार. थँक्यू सो मच.